सोलापुरातील मुजम्मिल नाईकवाडी आत्महत्या प्रकरणी जाकीर मोहम्मद शफी शेख, आयशा जाकीर शेख, मुजाहिद जाकीर शेख, शाहनवाज सुलेमान शेख, शफी इस्माईल शेख, नुरुद्दीन उर्फ नुरुल हसन उस्मान मुल्ला या 6 आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश R.N. पांढरे मॅडम यांनी जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट रियाज N. शेख यांनी दिली आहे. ब्रह्मदेव नगर होटगी रोड मजरेवाडी या ठिकाणी राहणारे मुजम्मिल नाईकवाडी यांना आत्महत्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपातून दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे जाकीर मोहम्मद शफी शेख, आयशा जाकीर शेख, मुजाहिद जाकीर शेख, शाहनवाज सुलेमान शेख, शफी मोहम्मद इस्माईल शेख व नुरुल हसन उस्मान मुल्ला उर्फ नुरुद्दीन मुल्ला अशा एकूण 6 आरोपींना अटकपूर्व जामीन सोलापूर येथील सत्र न्यायाधीश रेखा पांढरे मॅडम यांनी मंजूर केलेला आहे. यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की ब्रह्मदेव नगर या ठिकाणी राहणारे मुजम्मिल नाईकवाडी यांनी दिनांक 4/2/2024 रोजी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. सदर घटनेची फिर्याद मिनाज मुजम्मिल नाईकवाडी मैताची पत्नी यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दिल्याने आरोपी नामे नुरुद्दीन मुल्ला व इतर 7 आरोपींच्या विरुद्ध भादवी कलम 306 अन्वये आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या सदर प्रकरणामध्ये आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता आम्ही सोलापूर येथील न्यायालयामध्ये अटकपूर्व अर्ज सादर केला असता आम्हाला सुरुवातीला जाकीर शेख, आयशा शेख तसेच शफी शेख व नुरुल हसन मुल्ला अशा 4 आरोपींना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला होता. सदर जामीन अर्जाची अंतिम सुनावणी आज रोजी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश रेखा पांढरे मॅडम यांच्या कोर्टामध्ये झाली. सदर प्रकरणामध्ये आरोपींच्या वतीने युक्तिवाद करत असताना एकंदरीत घडलेली घटना दुर्दैवी आहे, परंतु सदर घटनेमध्ये आरोपींचा कुठल्याही प्रकारे सहभाग नाही. तसेच आरोपींनी मयत मुजम्मिल यांना कुठल्याही प्रकारे दमदाटी केलेली नव्हती. तसेच त्यांना कुठल्याही प्रकारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेलं नव्हतं. आणि एकंदरीत जे सुसाईड नोट जप्त करण्यात आलेली आहे, सदरची सुसाईड नोट ही कोणी लिहिलेली आहे किंवा त्याची हँडरायटिंग कुणाची आहे हे अद्याप सांगता येत नाही. तसेच मैतानी काही त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अशा कुठल्याही इतर घटना लिहिलेल्या नाहीत की ज्यामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं दिसून येत आहे. तसेच एकंदरीत सदर प्रकरणामध्ये सुसाईड नोट जप्त झालेली आहे, घटनास्थळाचे पंचनामे झालेले आहेत, इन्क्वेस्ट पंचनामे झालेले आहेत, सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत. तसेच जो काही पुरावा गोळा करण्याची जी परिस्थिती होती ती पोलिसांनी पूर्णतः केलेली आहे. तसेच आरोपींना अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर आरोपींनी पोलीस स्टेशनला हजेरी लावून तपास कामामध्ये संपूर्ण सहकार्य केलेले आहे. तसेच त्यांच्या अंतरिम जामिनाचा कुठल्याही प्रकारे दुरुपयोग केलेला नाही असा युक्तिवाद केला. तसेच एकंदरीत सदर प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच संपूर्ण केस जरी गृहीत धरली तरी आरोपींना कुठल्याही प्रकारे प्रवृत्त केल्याचं केस मेड आउट होत नाही असं आम्ही मेहरबान न्यायालयाला युक्तिवादादरम्यान सांगितले. तसेच पीडित मयत मुजम्मिल नाईकवाडी यांच्या वतीने त्यांची पत्नी यांनी सोलापूर येथील न्यायालयामध्ये हरकत घेऊन मूळ फिर्यादीतर्फे त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलं होतं. सदर ॲफिडेव्हिटमधील काही मजकूर हा त्यांच्या फिर्यादी जबाबामध्ये देखील उपलब्ध नाही, तसेच सुसाईड नोटमध्येही नाही. त्यामुळे सदरची काही मेन्शन केलेली जी हकीकत आहे हे नंतर विचारपूर्वक करून जामीन न होण्याच्या कारणास्तव आणि आरोपींना खोट्या केसमध्ये गुंतवण्याच्या कारणास्तव केल्याचे दिसून येत आहे. तसेच एकंदरीत पीडित यांना म्हणजे नीलोफर यांना कुठल्याही प्रकारे डिमांड नव्हती, त्यांनी कुठल्याही प्रकारची 10 लाखाची मागणी केलेली नव्हती असा युक्तिवाद केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश रेखा पांढरे मॅडम यांनी 6 आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच जे पूर्वी 4 आरोपींना जे अंतरिम अटकपूर्व जामीन दिलेला होता तो अंतरिम अटकपूर्व जामीन देखील कायम केलेला आहे. तसेच यातील एकमेव अर्जदार नीलोफर नाईकवाडी ज्यांनी मुजम्मिल यांच्या विरुद्ध तक्रारी अर्ज दिला होता त्यांचा अर्ज मेहरबान न्यायालयाने फेटाळलेला आहे आणि इतर सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे.